हॅलो, वेलकम टू माय अनादर ब्लॉग. आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली. खूप छान आणि सुंदर सकाळ होती आणि आज आम्ही निघालो होतो कोकणामध्ये. आम्ही आज जाणार होतो दिव्यागर बीचला. ह्यांच्या मामाची मुलं आणि ह्यांच्या मावशीची असं जवळपास आम्ही 11 जणं होतो. त्याच्यानंतर सकाळी 8:30च्या सुमारास आम्ही लोणावळ्यामधून निघालो. तशी रस्त्याला जास्त गर्दी नव्हती. खूप छान वाटत होतं का तर जवळपास मी 1.5 ते 2 वर्षानंतर फिरायला चालले होते आणि कोकणात जायची मजा तर खूप वेगळीच आहे. मग त्याच्यानंतर छानपैकी असं निघालो आणि मिसिंग लिंकमध्ये तिथे थांबलो होतो थोडा वेळ. थोडा वेळ फोटोज वगैरे काढले आणि किती छान दिसतंय बघा, खूप सुंदर वाटत होतं. मग त्याच्यानंतर रस्त्यामध्ये थोड्या वेळ तिथे थांबलो होतो. तिथे नाश्ता करून घेतला आणि मग तिथे वडापाव खाऊन घेतला. त्याच्यानंतर परत आम्ही आमच्या रूटला निघालो. जवळपास आम्हाला जायला 4.5 ते 5.5 तास लागले. का तर कोकणात जायचं म्हणजे गर्दी तर होणारच, पण खूप छान वाटत होतं. का तर खूप दिवसांनी फिरायला जायला भेटत होतं. पण लहान मुलं खूप कंटाळतात फिरायला जाण्यामध्ये, का तर त्यांना एका जागीच बसायला लागतं आणि मुळात त्यांना सवय नसते एका जागी बसायची. सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं करून खूप वैतागली होती आणि त्यात प्रचंड गरम होत होतं. ऊन म्हणजे काय बोलायलाच नको एवढं लागत होतं. पण फिरायला तर जायचंच आहे. काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात, तर मनाला पुन्हा एकदा मोकळं करण्यासाठी असतात. आज तसाच एक प्रवास सुरू झाला आहे कोकणाच्या दिशेने. बॅगा भरल्या, घराला कुलूप लावलं आणि गाडी रस्त्यावर आली. पण खरं सांगायचं तर प्रवासाची सुरुवात घरातून निघतानाच झाली होती. मनात उत्सुकता, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यासमोर कोकणाचे सुंदर समुद्रकिनारे, नारळाच्या बागा आणि लाल मातीचे रस्ते आधीच दिसू लागले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने धावत जाणारी हिरवळ, घाटातील वळणं, अधूनमधून थांबून घेतलेला चहाचा घोट आणि गाडीत सुरू असलेली गाणी प्रत्येक क्षणी या प्रवासाला आणखी खास बनवत आहेत. अजून समुद्र दिसलेला नाही, पण त्यांच्या लाटांचा आवाज मनात आधीच घुमू लागलाय. या प्रवासात पोहोचायच्या ठिकाणापेक्षा महत्त्वाचा आहे हा प्रत्येक क्षण. कारण उद्या फोटोमध्ये फक्त ठिकाणं दिसतील, पण आज अनुभव असलेला हा आनंद, ही उत्सुकता आणि हा प्रवास कायम आठवणीत राहणार आहेत. आणि आम्ही जवळपास 12:30च्या सुमारास सोहम गेस्ट हाऊस इथे पोचलो. हे आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेलं होतं, त्याच्यामुळे खूप सुंदर हॉटेल आहे आणि तिथे स्विमिंग पूल वगैरे पण आहे. खूप छान आहे. तिथे आम्ही जेवण घेतलं. मी घेतला होता खेकड्याचा रस्सा, सुरमई. खूप छान जेवण आहे. तुम्ही पण जर नक्की आलात तर नक्की ट्राय करा. सगळ्यांना जेवण इथलं खूप आवडलं. मला तर खेकडा पण खूप आवडला. त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण आम्ही करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला. का तर प्रवास करून खूप दमल्यासारखं झालं होतं. पण पोरं कसली आराम करतायत. ते निघाले स्विमिंग पूलमध्ये. त्याच्यानंतर हे बघा किती छान वातावरण होतं इथलं. पण गरम पण तितकंच होत होतं आणि सगळेजण असे खाली स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत बसले होते. खूप भारी वाटत होतं का तर खूप दिवसाने आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो आणि एन्जॉय करत होतो. अखेर अनेक तासांचा प्रवास संपला आणि कोकणाच्या कुशीत येऊन पोचलो. रस्त्याचा थकवा होता, पण कोकणाची हवा लागताच सगळा थकवा कुठेतरी विरघळून गेला. हिरव्यागार झाडांनी वेढलेलं हॉटेल आणि शांत वातावरणाने मनाला मिळालेला निवांतपणा याचीच तर वाट पाहत होतो. आणि क्रिशासुद्धा स्विमिंग पूलमध्ये छानपैकी अशी एन्जॉय करत बसली होती. तिला पण मला वाटते पहिल्यांदाच आम्ही कोकणात आणलं होतं आणि त्यामुळे तिनेसुद्धा ही तिची पहिली ट्रिप खूप एन्जॉय केलेली आहे. ती छानपैकी अशी पाण्यात खेळत बसली होती. मग आम्ही दुपारचं सगळं आवरून जरा थोड्या वेळ हॉटेलमध्ये थांबून संध्याकाळी आम्ही बीचवर गेलो. बीचवरचं वातावरण खूप छान होतं. जवळपास आम्ही पोचलो होतो 6च्या दरम्यान, त्यामुळे सनसेटचा टायमिंग झालेलाच होता आणि वातावरण इतकं सुंदर होतं की काय बोलायलाच नको. आणि सनसेट इतका छान दिसत होता. तुम्हीही बघा किती छान वाटते संध्याकाळचं. आणि प्रचंड गर्दी होती. मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे कोकणामध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे आणि सनसेटचा व्ह्यू बघा किती सुंदर वाटतोय तो. अखेर त्या क्षणाची वाट संपली. समोर अथांग समुद्र, कानात घुमणाऱ्या लाटांचा आवाज आणि पायाखाली मऊ वाळू. प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. लाटांबरोबर किनाऱ्यावर चालताना असं वाटतंय जणू वेळ थांबली आहे. ना घाई ना गडबड, फक्त समुद्र, शांतता आणि मनाला मिळालेला निवांतपणा. प्रत्येक लाट काहीतरी सांगून जाते आणि प्रत्येक क्षण एक नवीन आठवण बनून मनात साठत जातो. शहराच्या गोंधळापासून दूर या समुद्रकिनारी उभं राहून एक गोष्ट नक्की जाणवते. कधी कधी आनंदासाठी खूप काही लागत नाही. फक्त समुद्रकिनारे काही निवांत क्षण पुरेसे असतात. आज समुद्रकिनारी बसून लाटांकडे पाहताना एक गोष्ट जाणवली.
समुद्र प्रत्येक वेळी तसाच असतो, पण त्याला पाहताना मन मात्र प्रत्येक वेळी नव्याने भरून येतं. दूर क्षितिजापर्यंत पसरलेलं निळशार पाणी, चेहऱ्यावर येणारा खारट वारा, पायांवर अलगद येऊन स्पर्श करणाऱ्या लाटा आणि मनात निर्माण होणारी शांतता, या सगळ्यांचा शब्दात मांडणं खरंच अवघड आहे. काही ठिकाणं फक्त सुंदर नसतात, ती मनाला जवळची वाटतात. कोकणचा हा समुद्रही तसाच. इथे येताच सगळ्या चिंता, धावपळ आणि गोंधळ मागे राहतो. उरतात फक्त निवांत क्षण, मनमोकळं हसू आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणी. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकतोय, आकाश रंग बदलते आणि लाटा अजूनही तितक्याच उत्साहाने किनाऱ्याला भेटत आहेत. निसर्गाचा हा देखावा पाहताना वाटतं, काही आनंद कॅमेऱ्यात कैद होतात, पण काही फक्त मनातच जपून ठेवावे लागतात. समुद्रकिनाऱ्याकडे फिरल्यानंतर जवळपास आम्ही 8:30च्या सुमारास परत गेस्ट हाऊसमध्ये गेलो. खूप दमल्यासारखं झालं होतं, म्हणून पहिलेच जेवणाची ऑर्डर केली होती. मग ते झाल्यानंतर बघा कसे सगळ्यांचे पाय उमटले होते मातीचे. मग थोड्या वेळाने जरा निवांत आराम केला मस्तपैकी, आणि रात्रीचा व्ह्यू बघा कसा दिसतोय छानपैकी. अजूनही काही माणसं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत बसली होती, पण आम्हाला आला होता कंटाळा, त्याच्यामुळे आम्ही रूमवरच असं छानपैकी रिलॅक्स करत बसलो होतो. क्रिशा पण आमची अशी छानपैकी खेळत बसली होती. आम्ही दमलो होतो, पण ती काय दमायला तयार नव्हती. मग आम्ही रात्रीचं जेवण करून घेतलं. सो असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.